मित्र, महायुती सरकारमधलं सगळ्यात निष्क्रिय कुचकामी अपयशी खातं कुठलं असेल तर ते राज्याचं गृह खातं. आणि हे खातं आहे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडं. गुन्हेगारीचा आलेख रोज वेगानं वर 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 जाताना दिसतोय. यामध्ये बघा, अल्पवयीन मुली, त्याचबरोबर महिलांचं लैंगिक शोषण करणारे गुन्हे रोज घडताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरून जनता आक्रोश करीत आहे. देवेंद्र फडणवीस मात्र प्रत्येक वेळी आपली जुनी टेप वाजवतात. आरोपीला कडक शिक्षा देऊ, त्याला फाशी शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. आणि आणखी एक असतं बघा, फास्ट ट्रॅक कोर्टाकडे हा खटला वर्ग करू, वगैरे 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 वगैरे. बस एवढं बोलून झालं की संपलं काम. झाले पुढे आपल्या राजकारणामध्ये दंग. दुसऱ्यांचा पक्ष कसा फोडता येईल, दुसऱ्या पक्षातले नेते कसे आपल्या पक्षात आणता येतील, साम दाम दंड भेद हे सगळं कसं राबवता येईल, हाच विचार आणि हेच काम. तीच ती विधानं फडणवीस करतात, ऐकवतात, पण लहान मुली किंवा महिलांना न्याय मिळाल्याचं कधी ऐकायला नाही मिळत हो. आता नरसापूर इथं झालेल्या घटनेबाबत सुद्धा फडणवीस पुन्हा तेच बोलले, तीच टेप पुन्हा एकदा त्यांनी वाजवली. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालू म्हणतात. आता काय होतं तिथं, जळगाव जिल्ह्यातल्या गोंडगाव इथं 3 वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, तिची हत्या झाली. दगडानं ठेचून ठेचून मारलं होतं तिला. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिलं. 3 वर्ष झाली, न्याय अजूनही नाही. आणि मग याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला सवाल केला. बघा, वर्षभरात महिलांच्या बाबतीत 50,000पेक्षा जास्त गुन्हे महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत. दिवसाला 137 गुन्हे. महाराष्ट्रात दिवसाला 24 बलात्कार होत आहेत. 24 तासाला एक बलात्कार. वर्षभरात 13,000 लहान मुलीवर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणाऱ्यांना भीती वाटत नाही का, त्यांना पोलिसाची भीती राहिली नाही का, असे प्रश्न त्यांनी म्हणजे रोहित पवार यांनी उपस्थित केले. गोंडगावच्या या पीडित कुटुंबाची भेट सुद्धा रोहित पवार यांनी घेतली आणि 3 वर्षापूर्वी झालेल्या या अमानवी घटनेमध्ये अहो आता तरी न्याय द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. पण मित्र हो, यापेक्षा सुद्धा ते जे बोलले ते प्रत्येकाला अंतर्मुख करणार आहे. राज्यातल्या लहान मुली आणि महिलांना न्याय देता येत नसल्यामुळं राजकारणात येऊन आपण कुठेतरी फसलो किंवा चुकलो अशी एक खंत त्यांनी बोलून दाखवली. संवेदना असल्याशिवाय अशी खंत येत नाही हो. अशी खंत राजकारणातील किती लोकांना वाटते. मुळात राजकारणामध्ये संवेदना तरी उडलेली आहे का. प्रत्येक घटनेकडे राजकीय चष्म्यातून, राजकीय नजरेतून पाहिलं जातं. कितीही वाईट असली ना घटना तरी त्याचा आपल्या राजकारणासाठी कसा फायदा करून घेता येईल एवढं पाहिलं जातं. आपली काही जबाबदारी आहे याची जाणीव सुद्धा या मंडळींना नसते हो. खरं तर लाज वाटायला हवी यांना, लाज. पण ते तर सोडूनच द्यावं. पण जी खंत रोहित पवारांना वाटली ती खंत सरकारमधील मंत्र्यांना कधी वाटली का. बाकीच्या मंत्र्याचं हे राहू द्या, देवेंद्र फडणवीस यांना तरी ही खंत आहे का, आणि अशी खंत त्यांना भविष्यात तरी कधी वाटेल का. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.